गणपती बाप्पा मोरया। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर आपल्याला संकल्प आणि आचमन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात आधी कलश स्थापना करून घ्यायचे। सर्वात आधी सुपारी स्वरूप गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा, पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने, त्यानंतर हळदी, कुंकू आणि फुलाने, अक्षदाने अभिषेक करून घ्यायचा। सुपारी स्वच्छ करून घ्यायची। जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून गणपती स्वरूप सुपारी ठेवून हळदी, कुंकू, अक्षदा, कापसाचं वस्त्र, लाल फूल अर्पण करायचं। आपला उजवा हात गणपतीच्या हृदयाला, डावा हात आपल्या स्वतःच्या हृदयावरती ठेवून गणेश मंत्र म्हणायचा आहे। अशी प्राण आपले त्यामध्ये आपण ओतायचे आहे। त्यानंतर तुपामध्ये आपल्याला दुर्वा बुडवून त्या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोळ्यांना, दोन्ही हाताला, पोटाला, पायाला लावून घ्यायच्या। अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची। असं केल्याने मूर्तीमध्ये दैवत्व निर्माण होतं। यानंतर फुलाने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे, पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने। त्यानंतर गणपती बाप्पाला गंध, पुष्प, अक्षदा, हळदी, कुंकू वाहून घ्यायचं। कापसाचं वस्त्र, जानवं, दुर्वा, लाल फूल अर्पण करायचं आहे। गणेश पूजेत एक विडा नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर आरती करावी। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा।